मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेदरम्यान, तर कुर्रावाशी स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रामध्ये दमदार पाऊस। मुंबईतील जलसाठ्यानं 3 वर्षांचं रेकॉर्ड मोडलं। सद्यस्थितीमध्ये 10,77,907 लिटर पाणी जमा। मुंबईला एप्रिल 2024 पर्यंत पाणी पुरवणार। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,285 घरांसाठी 3 सप्टेंबरला सोडत अर्ज विक्री स्वीकृतीला उद्यापासून सुरुवात होणार। मुंबईत अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। उघड्यावर थुंकल्यास 250 तर उघड्यावर घाण केल्यास 500 रुपयांचा दंड बसणार। दरम्यान रस्त्यावर बेकायदेशीरपणे डेब्रिज फेकल्यास तब्बल 20,000चा दंड बसणार। मुंबई महानगरामध्ये उबर शटल सेवा बंद। परिवहन विभागाकडून ॲप आधारित वाहनांवर कारवाई सुरू। नियमांचं उल्लंघन करणारे ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाईक, टॅक्सीवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश। ठाण्यामध्ये फ्लिपकार्टनं नष्ट करण्यासाठी दिलेल्या कालबाह्य साहित्याची विक्री। दोघांना अटक। शीळ डायघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। डोंबिवली एमआयडीसीमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा। रहिवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप। दूषित पाणी पुरवठा तातडीनं बंद करण्याची मागणी। वसई विरार पालिकेच्या रुग्णालयामध्ये 2.5 वर्षांमध्ये केवळ 600 सामान्य शस्त्रक्रिया। पालिका रुग्णालयामध्ये विविध आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा अपुरी पडल्याचं चित्र। मीरा भाईंदर पालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या 1,77,000 मालमत्ताधारकांनी घेतली कर सवलतीचा लाभ। पालिकेनं पहिल्या तिमाहीमध्ये 113 कोटींची मालमत्ता कराची वसुली।